नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष, सहस्त्ररेषा आणि वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या साप्ताहिक व्याख्यानात आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचे आपले वक्ते जे आहेत ते ओम भावसार आहेत आणि विषय जो आहे तो आहे जन्म, मृत्यू आणि अद्वैताचा प्रवास. तर ओम जो आहे तो एक फक्त 22 वर्षीय तरुण आहे, जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एवढ्या कमी वयात त्याने आपल्या वेदांवर, महाभारत, रामायण ह्याच्यावर जो काही अभ्यास केला आहे, तो खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला सुद्धा माहीत नसेल एवढं त्याने त्याच्यावर स्टडी केला आहे. नुसतं वाचणं असं त्या गोष्ट नाहीये. त्याचा तो रिसर्च करतो आणि त्याने त्याची स्वतःची एक वेबसाईट बनवली आहे. ज्याचं नाव आहे की शास्त्र संवाद नावाची वेबसाईट आहे. तर तो कंटिन्यूअस त्याचा त्याच्यावर स्टडी चालू असतो आणि त्या वेबसाईटवर तो त्याचं नॉलेज जे आहे ते टाकत असतो. आता संस्कृत आपल्याला सगळ्यांना येत नाही. पण त्याचा स्टडी करून तो आपल्याला अगदी सहज शब्दामध्ये समजेल अशा भाषेत तो त्याचं जे नॉलेज आहे तो तिकडे टाकत असतो आणि ती जी वेबसाईट आहे ती 2024 साली दसऱ्याला लॉन्च केली त्याने आणि त्या वेबसाईटला अगदी जगभरातून प्रतिसाद मिळतो आहे आणि दररोज नवीन-नवीन गोष्टी तो त्या वेबसाईटवर त्याच्यात टाकत असतो आणि अगदी रामायण, महाभारत याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे म्हणजे देव-असुरांनी कुठल्या प्रकारचे शस्त्र वापरले गेले आहे. त्याच्यावर अगदी इन डिटेल माहिती ह्या वेबसाईटवर आपल्याला मिळू शकते. महाभारतातली सुद्धा प्रत्येक अध्यायावर म्हणजे कुठला एक मेसेज आपल्याला मिळेल कुठल्या अध्यायातून, हे सुद्धा त्याने त्या वेबसाईटवर टाकलं आहे आणि बरीच काही माहिती आहे, ज्याच्यातून आपल्याला भरपूर शिकायला मिळेल, ज्ञान मिळेल असं त्या वेबसाईटवर आहे. तर मी ओमला रिक्वेस्ट करेल, की ह्या सेशन नंतर त्या वेबसाईटची लिंक तू टाक. इनफॅक्ट तो Instagramवर सुद्धा आहे आणि Instagramवर त्या वेबसाईटचे पेज आहे. तर ओम ते आपल्याला टाकेलच ग्रुपमध्ये. आपण त्याला फॉलो करूया आणि अ, अ, ही जी वेबसाईट आहे ती ॲक्चुअली टीमवर्क आहे. ओम जरी मेन असला तर टीमवर्क आहे. ओमला एक जुळा भाऊ आहे आदित्य भावसार आणि त्याचे 2 मित्र, एक अभिषेक पाटील आणि प्रज्ञा पवार. ह्या 4 जणांची टीम आहे. त्यांनी मिळून ही वेबसाईट तयार केली आहे. तर तिथे अगदी भरपूर ज्ञानाचा भंडार आहे. तर आपण ते फॉलो करू शकतो आणि हा सगळ्या त्याचा जो रिसर्च आहे त्याच्यामधूनच त्याचं थोडं काही जे नॉलेज तो शेअर करणार आहे आजचं. तरी ते आपण मनापासून ऐकावे ही नम्र विनंती. तर ओम तुझे खूप खूप स्वागत आहे या व्याख्यानामध्ये आणि तू तुझं शेअरिंग चालू करू शकतोस. आज आपल्या ग्रुपवरच्या मनीषाताई भावसार यांचा हा मुलगा आहे. तर एक रिसर्च एवढ्या लहान वयामध्ये रिसर्चच्या दृष्टीने खूपच चांगला अभ्यास केलेला आहे आणि तो आज आपल्या समोर मांडत आहे. तर तुमचे स्वागत आहे. तुम्ही सुरू करा. ओके. सुरू करण्याच्या अगोदर ॲक्च्युली सुवर्णा मॅडम आणि हेमंत सर तुमचे फार आभार. तुम्ही मला ही संधी दिली आहे. तर चला मी स्टार्ट करतो विदाउट एनी लेट. तर सुरू करण्याच्या अगोदर आपण पहिले अक्षर पुरुषोत्तम परमात्माला वंदन करूयात. तर यासाठी आपण दोन मंत्र म्हणूयात. तर पहिला मंत्र आहे, माझ्या मागे म्हणू शकतात सगळेजण. तर पहिला मंत्र आहे ओम परमात्मने नमः. आणि दुसरा मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर आता हे मंत्र म्हणून आपण सुरुवात करूयात. तर मला असं वाटतं हा विषय आपण स्टार्ट करायच्या अगोदर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हा विषय महत्वाचा का बरं आहे आणि जाणणं योग्य का बरं आहे. तर या विषयामध्ये ऍक्च्युली दोन विषय आहेत, हा एकच नाही आहेत. तर हे जे दोन विषय आहेत, तर पहिला आहे जन्म मृत्यू आणि दुसरा आहे अद्वैत. तर आपण जन्म मृत्यू पाहिले तर हा असा विषय आहे जो आपल्याला चिंता देतो. कारण जन्म मृत्यूची ही जी सायकल आहे, ही जी अनंत सायकल चालू असते त्यामधून आपल्याला बाहेर पडता येत नाही. आणि दुसरा आहे अद्वैत जो आपल्याला मोक्ष देणारा. तर आपण सतत काही ना काही कोणतं ना कोणते कर्म करत असतो आणि ते आपल्याला आपल्यावरती परिणाम पाडत असतात. आणि अ, हा जो परिणाम आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पुढे जाऊन. आणि आपण जी आपल्याला माया आहे किंवा प्रकृती आपण म्हणतो, तर ती आपल्याला कसं जन्ममृत्यूच्या खेळामध्ये अडकून ठेवते आपण हे बघणार आहोत. आणि जे अद्वैत आहे, तर अद्वैत आपल्याला नॉन ड्युअलिझम म्हणजे म्हणजे एकत्व शिकवते. म्हणजे आपण
जो परमात्मा आहे त्याच्यापासून वेगळे नाही हे सांगत असतं. ओके, तर ह्या जो आपण चर्चा करणार आहोत याचा उद्देश हाच आहे की आपल्याला हे समजून देणं की आपण स्वतःपेक्षा काहीतरी जास्त आहोत, आणि आपल्याला असं उद्देश प्राप्त करून देणं आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाऊ शकतं. तर आणि ह्या सगळ्या कारणांमुळे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. तर पहिले मी हे सांगून दिलं याच्यामध्ये. आता पुढे जे आहे तो आहे विषयाचा परिचय. तर हा जो विषय आहे तर हा कुठल्याही ग्रंथामध्ये आढळत नाही, तर हा आपल्याला अध्ययन करून समजतो. आणि हा जो विषय आहे तो ऍक्च्युली मी मी सांगतोय असं नका समजू, परमात्मा माझ्याकडून सांगतायत असं समजून घ्या. आणि हे का बरं ते पुढे तुम्हाला समजेलच. तर ग्रंथाबद्दल बोलायला गेलं तर हा जो विषय आहे हा आपल्या दोन संवादातून समजतो. एक संवाद आहे भृगु ऋषी आणि भारद्वाज मुनी, आणि दुसरा जो संवाद आहे तो आहे ऋषी भारद्वाज आणि राजा जनक. राजा जनक म्हणजे सीतेचे वडील. ओके, तर यांच्या संवादातून आपल्याला समजतो, आणि हे दोघी जे संवाद आहेत हे महाभारतामध्ये येतात. जर मी एक्झॅक्ट रेफरन्स द्यायचा झाला तर हे येतं महाभारत, शांती पर्व, मोक्ष धर्म पर्व, अध्याय 182 ते 187. आणि त्याचा दुसरा जो संवाद आहे त्याचा रेफरन्स, तर ते पण सेमच आहे, बट अध्याय 302 ते 303 मध्ये आहे. तर अशा हा यांचा रेफरन्स आहे. आता चला तर आपण सुरुवात करूया. जर सुरुवात करायची झाली तर पहिले जे चॅप्टर आहे मी त्याला नाव देतो सृजन. आणि हे का महत्वाचं आहे ते आपण पहिले जाणून घेऊ. कारण पुढे जे आपण चर्चा करणार आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. याच्या अगोदर आपल्याला समजून घेणं आहे की सृजन म्हणजे काय असतं, सृजन कसं होतं, कारण तो आपला पाया बनणार आहे. तर चला आपण त्याला सुरुवात करूया. तर सृजन म्हणजे तरी काय, आपल्या आजूबाजूला दिसणारे सर्व जे पदार्थ आहे, जे पण आपण काही बघतोय तिचे अस्तित्व म्हणजे सृजन होय. तर आपला सृजनकर्ता माहिती असेल, सृजनकर्ता कोण आहे, म्हणजे ते आहेत आपले ब्रह्माजी. पण नाही, आपण त्याचं पण थोडे अगोदर जाणार आहोत. तर प्रकृतीमध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये आधी काहीच नव्हते, ना प्रकृती होती, ना पुरुष, ना काहीच नाही, असं कोणत्याच गोष्टी नव्हते. तर जे सर्वात आधी होते आणि पुढे पण राहणार आहेत ते आहे भगवान नारायण. भगवान नारायण भगवान नारायण यांचा हजारवा अंशामधून मानस पुरुष किंवा मानस देव अ, हे जन्माला आले. ठीक आहे. तर जे आपण पाहिलं सर्वात पहिले की भगवान नारायण होते आणि तेच पुढे असणार आहेत, त्यांच्या हजारव्या अंशामधून मानस पुरुष जन्माला येते. तर ते मानस पुरुष अजून कोणीही नाही, तर ते आहे श्री विष्णू, जे अनंत परमात्मा रूपी सर्वांमध्ये विद्यमान असतात. त्यांच्या नाभी कमळामधून भगवान ब्रह्माजी जन्माला येतात आणि ते सृष्टीचे निर्माण करायला सुरुवात करतात. तर जेव्हा ते सृष्टीचं निर्माण करायला सुरुवात करतात, तर सर्वात अगोदर बनवतात ते असते मूळ प्रकृती किंवा अव्यक्त प्रकृती. तर आता मूळ प्रकृती म्हणजे काय हे समजून घेऊ. मूळ प्रकृती म्हणजे अशी एक पोटेन्शियल एनर्जी असते की जी सर्व जे आपल्या आजूबाजूला आपण पदार्थ बघतोय तर ते बनवण्यामध्ये आपल्याला मदत करते. आणि मूळ प्रकृतीचं जर आपण एक उदाहरण बघायला गेलो तर ते असं राहील की आपण आता एखादा हे बनवणार आहोत, घडा बनवणार आहोत. ओके, तर आपल्याला घडा बनवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला अम, माती लागेल. तर ती माती जी आहे तर ती अव्यक्त प्रकृती झाली, कारण ती आपल्याला एक हे देणार आहे, लाईक ती जी माती आहे तर ती अव्यक्त प्रकृती झाली, आणि आपण अम, म्हणजे एक पुरुष झाला. आणि ते दोघांचे जेव्हा जे जवळ येतात तेव्हा मूळ प्रकृती मधून सृष्टीचा निर्माण व्हायला लागतो. तर ते कसं होतं ते आपण पुढे बघूया. तर जेव्हा ही मूळ प्रकृती विकाराला प्राप्त होते, याचा अर्थ व्यक्त व्हायला स्टार्ट होते, तेव्हा त्याच्यामधून दोन तत्व बनतात. सर्वात पहिले तत्व जे बनतं ते आहे महत तत्व, ज्याचा अर्थ असतो बुद्धी किंवा इंटेलिजन्स. जे सर्वात पहिले बुद्धीचा निर्माण होतो. त्याच्यानंतर जो दुसरा तत्व येतो त्याला आपण म्हणतो अहंकार. अहंकार म्हणजे अशी वस्तू आहे जी आपल्याला नॉर्मल जर आपण बोलायला गेलो तर आपल्याला असं वाटतं की इगो आपण त्याच्याशी जोडतो. पण अहंकार म्हणजे असतो जी आपल्याला
एक आयडेंटिफिकेशन देते की मी ओम भावसार आहे किंवा कोणी अमुक आहे ढमुक आहे. तर असं जे आयडेंटिफिकेशन आहे तर ते अहंकार आपल्याला देत असते. जेव्हा हे दोन तत्व बनतात तेव्हा आपण या दोघी तत्वांना आपण म्हणतो अविद्यासर्ग. तर आता सर्ग म्हणजे काय? सर्गाचा अर्थ असा असतो म्हणजे इव्होल्युशन. तर सर्वात पहिले इव्होल्युशन मध्ये अविद्या सर्ग येतो. त्याच्यानंतर आपण जे मूळ प्रकृतीचं क्रिएशन आहे त्याला पण आपण एक सर्गच समजू. त्याला आपण म्हणतो विद्यासर्ग. तर हे दोन इव्होल्युशन पहिले होतात जेव्हा सृष्टी बनायला सुरुवात होते. जेव्हा हे दोन इव्होल्युशन होऊन जातात त्याच्यानंतर अहंकारामधून सूक्ष्मभूतांची निर्मिती होते. सूक्ष्मभूत म्हणजे पाच विषय किंवा आपण त्यांना तन्मात्राही म्हणतो. तर खाली पण तुम्हाला दिसत असेल हे जे आहेत यांना आपण पाच विषय म्हणतोय. तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय असतात. वशिष्ठ ऋषी यांना वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. दॅट्स वाय मी त्यांना वेगवेगळं लिहिलंय, अदरवाईज ते सेमच असतात. जो सूक्ष्मभूत आहे म्हणजे अहंकारामध्ये जो सूक्ष्मभूत बनतात त्याला आपण म्हणतो तिसरा सर्ग. त्याला स्पेसिफिक नाव दिलं नाहीये कोणी, बट तो तिसरा सर्ग आहे, तिसरं इव्होल्युशन आहे. तिसऱ्या इव्होल्युशन नंतर जो अहंकार आहे, अहंकाराच्या तीन प्रकार असतात. तर पहिला प्रकार आहे अ, रज, तम, सत्व. तर ह्या तीन प्रकारामधून पुढचे जे तत्व आहेत ते बनतात. तर ते पंचमहाभूत किंवा पाच तन्मात्रा किंवा त्यांना आपण सूक्ष्मभूत पण म्हणू, ते एकच आहेत. तर पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे बनतात. आता हे सगळ्यांचं क्रिएशन झालं, हे सगळे बनले. याच्यानंतर ते उपभोगण्यासाठी पण आपल्याला काहीतरी हवं ना, ते बघण्यासाठी आपल्याला हवं, त्यांचा वास घेण्यासाठी आपल्याला हवं. तर त्याच्यानंतर बनतात ते आपले इंद्रिय. तर पाच इंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिय. तर डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ जे आपल्याला पाच तन्मात्रा किंवा पाच विषय उपभोगण्यासाठी मदत करतात. आणि हे जे पुढचे आहेत वाणी, हात, पाय, गुदा, लिंग, तर हे आपल्याला जे पंचमहाभूत आहे हे बघण्यासाठी किंवा उपभोगण्यासाठी मदत करतात. आणि त्याच्यासोबत अजून एक तत्व बनते ते असते मन. आणि जर आपण हे सगळं काही पाहिलं तर आता पुढचे अजून दोन इव्होल्युशन झालेले आहेत. तर ह्या जो इव्होल्युशन आहे ज्याच्यामध्ये पंचमहाभूत आणि पाच विषय बनतात तर त्यांना आपण म्हणतो वैकृत सर्ग. आणि जो एक इव्होल्युशन आहे ज्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय बनतात त्यांना आपण म्हणतो भौतिक सर्ग. आता ह्या प्रकारे जर आपण जितके पण तत्व आतापर्यंत पाहिले त्यांची जर आपण बेरीज केली म्हणजे पाच पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि एक मन, म्हणजे किती झाले हे 11. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिले पंचमहाभूत आणि पाच तन्मात्रा तर यांची आपण बेरीज केली ते झाले 10. आणि अजून वरती तीन तत्व, एक महतत्व, एक अहंकार आणि एक मूळ प्रकृती. या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला समजते की 24 तत्व बनतात जेव्हा पूर्ण क्रिएशन होऊन जातं. आणि हे जे 24 तत्व असतात जो कोणी यांना धारण करतो त्यांना आपण देहधारी म्हणतो. तर हे देहधारी सगळेच असतात म्हणजे फक्त आपणच नाही तर या जगामध्ये जितके पण असणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत, हे सगळ्यांना आपण देहधारी म्हणू. कारण हे सगळे 24 तत्वांपासून बनलेले असतात. आणि ह्या प्रकारे आपण पूर्ण सृजन कसं होतं हे आपण जाणून घेतलेलं आहे. याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन असेल, काही विचारत असेल ते विचारू शकतात आत्ता.
कोणाला काही डाऊट असेल किंवा काही गोष्टी समजली नसेल तर. हॅलो. हा. आपल्या माणसाचा देह तयार व्हायचा असेल तर 24 तत्व आवश्यक आहेत का? हो. मग एखाद्या शरीराच्या अवयवामध्ये जर डिफेक्ट असेल, उदाहरणार्थ डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल जन्मजात, किंवा बोलण्या बाबतीमध्ये किंवा त्वचेमध्ये, तर त्याचं कारण काय असू शकेल? याचं कारण तर बऱ्याच म्हणजे आपण फक्त याला आध्यात्मिक वेने नाही पण सायंटिफिक वेने पण बघू शकतो. कारण हे फक्त त्या मुलाचा दोष नाही तर त्यांच्या आई वडिलांचा पण दोष असेल, त्यांच्यामध्ये काही डिफेक्ट असेल त्यामुळे हे पुढे झालेलं असणार आहे. तर आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो की कुठेतरी त्यांनी जे हे पाच कर्मेंद्रिय आहेत किंवा पाच जे तन्मात्रा आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी चुकी केलेली आहे, पाच विषयांच्या भोगामध्ये काहीतरी खराबी केली आहे. दॅट्स वाय पुढे त्यांना तसा प्रॉब्लेम आलेला आहे. कारण आपण जर पाहिलं डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ हे आपल्याला पाच तन्मात्रांचा उपभोग घेण्यासाठी मदत करतात. तर आता तुम्ही रस नीट घेत नाही तर रसचा अर्थ फक्त एन्जॉयमेंट नाही तर पाणी पिणं झालं, त्याला पण रस म्हणतो. तर पाणी नीट पित नाहीये किंवा ज्या रिलेटेड गोष्टी आहेत ज्याच्याने सायंटिफिक वेने एखाद्या माणसाचं हेल्थ वाढते तर ते चुकीचं केलं तर आपोआप हे जे सगळे तत्व आहेत ते खराब होतात. आणि तत्व खराब झाले म्हणजे पुढे पण कोणाला कोणाला प्रॉब्लेम होईल त्याचा. म्हणजे हे तत्व खराब व्हायला माता पिता कारणीभूत आहे का तो स्वतः व्यक्ती त्याचं प्रारब्ध? नाही, माता पिताच आपण समजू. हम्म, हम्म. हेच कारणीभूत असतील त्याचा प्रारब्ध पण एक हे असू शकतो, इम्पॅक्ट असू शकतो. बट जास्तीत जास्त आपण त्याचे आई वडील समजू. हम्म. अजून कोणाला काही आहे क्वेश्चन? बरं ठीक आहे. जर सगळ्यांना समजलं असेल तर आपण चॅप्टर 2 कडे जाऊयात. तो आहे निर्वाह, सस्टेनन्स. तर आता ह्या पॉइंटला जर आपण पाहिलं तर 24 तत्वांनी आपलं पूर्ण देह बनून झालेला आहे आणि आपण त्या देहामध्ये जगायला सुरुवात केलेली आहे. अम, आता जर आपण पुढे पाहिलं तर आपण जे पाच तन्मात्रा विषय आहेत त्यांच्यामध्ये फसून गेलेलो आहोत. आणि तीन जे गुण आहेत सत्व रज तम यांच्याने बनले असल्यामुळे त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्यावरती घडी घडी होत असतो. आणि ह्या इन्फ्लुएन्समुळे आपण प्रकृतीमध्ये किंवा मायामध्ये जास्तीत जास्त फसत जातो. आणि आपल्याला याचे भान नाही राहत की आपण याच्यापेक्षा वेगळे आहोत, जी 24 तत्व त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. बरं आता आपण कसे अडकतो ते आपण जाणून घेऊ. 24 तत्व जे आहेत त्यांना आपण क्षर म्हणतो. क्षर अर्थात व्यक्त होणे. व्यक्तचा अर्थ कसा होतो की जे 24 तत्व आहे ते आपल्याला दिसत असतात, त्यांना आपण स्पर्श करू शकतो, त्यांचा आपण गंध घेऊ शकतो. अर्थात आपण त्यांना फिजिकली आपण त्यांना बघू शकतो, टच करू शकतो. आणि जे शर आहेत त्यामुळे त्यांची शरण होत असते. शरणचा अर्थ होतो की थोडे थोडे करून ते नाश पावतात किंवा लयाशी जातात. आणि ह्याच कारणामुळे अ, त्यांना आपण प्रकृती म्हणतो. कारण प्रकृती ही एव्हर चेंजिंग असते, ती चेंज होत असते, ती एका रूपामध्ये कधी राहत नाही. पण अपितु हे जे 24 तत्व आहेत ते एक एक करून नष्ट होत आहेत. तरी पण आपल्याकडे एक अजून एक तत्व असा असतो जो तत्व कधीही नष्ट होत नाही. तो आपण त्याला कधी आपण बघू शकत नाही. तो कधी त्याचा कधी आपल्याला वास घेता येत नाही. तो कधी नष्ट नाही होऊ शकत आणि त्याला कोणत्याही प्रकारे आपण अ, आपण समजून नाही घेऊ शकत. तर तो जो एक तत्व असतो त्याला आपण त्याला आपण म्हणतो जीवात्मा. तर हे जीवात्मा म्हणजे अजून कोणी दुसरे नाही तर सुद्धा श्री विष्णू आहेत, जे आपल्यामध्ये परमात्मा रूपी आत्मा बनून आपल्यामध्ये वास करत असतात नेहमी. तर हा जो तत्व आहे हा पूर्णपणे आपल्या लाईक हा जो तत्व आहे हा आत्मा असतो आणि आत्मा हा मनाचा दृष्टा असतो. तो मनाला बघत असतो, मनामध्ये जे पण काही आपल्या चालू आहे त्या गोष्टींना बघत असतो.
आणि तो पूर्ण शरीराला व्यापून जे पण गोष्टी असतात, जे आपण करतो आहे, जे पण आपण उपभोगतोय त्यांचा अनुभव घेत असतो नेहमी. आणि हा आत्मा अनुभव घेत असतो नेहमी प्रकृतीचा, त्यामुळे आपण त्याला पुरुष म्हणतो. कारण पुरुष नेहमी प्रकृतीचा उपभोग घेत असतो. आणि त्याच्यानंतर याच आपण जो पुरुष आहे त्याला आपण अक्षरही म्हणतो, कारण याचे कधी क्षरण होत नाही. हा कधी थोडं थोडं करून संपत नाही. हा अनंत असतो आणि अजरा अमर असतो. तर हा जो जीवात्मा आहे, त्याला आपण श्री विष्णूचे रूप मानावे, त्यांचाच अंश मानावा. तर आता याच्यानंतर दोन आपल्याकडे गोष्टी आल्यात, त्या आहे पुरुष आणि प्रकृती. तर आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे पुरुष आणि प्रकृती काय, आणि त्या आपल्या जी दोन तत्व आहेत हे, तर हे आपल्याला आपल्यावरती काय इम्पॅक्ट पाडतात, काय आपल्यावरती परिणाम पाडतात, नेमकी ते आहे काय. तर आता हे एक्सप्लेन करायचं झालं तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात, जे मी तुम्हाला अगोदर पण दिलं. अम, माती आणि घड्याचं आणि एका कुंभाराचं. तर ह्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं, जी प्रकृतीची आहे तर ती एक एनर्जी आहे, ओके. पण ती जड असते, म्हणजे तिच्यामध्ये बुद्धी नाही, इंटेलिजन्स नाही, किंवा तिच्यामध्ये स्वतःहून काही कार्य करून घ्यायची शक्ती नाहीये, ओके. म्हणजे ती लाईक एक पोटेन्शियल एनर्जी आहे, ती एक शक्ती आहे, बट ती स्वतःहून स्वतःला व्यक्त नाही करू शकत. ती कोणाकडनं स्वतःला व्यक्त करून घेऊ शकते, बट स्वतःहून व्यक्त नाही होऊ शकत. तर दुसऱ्या बाजूला जो पुरुष असतो, तर त्याच्यामध्ये विचार करायची शक्ती आहे, त्याच्यामध्ये नॉलेज आहे, बट तो त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये की तो कोणत्या तरी गोष्टीला बनवून घेईल किंवा कोणत्यातरी गोष्टीला साकार करेल. तर या प्रकारे जर आपण एक एक्झाम्पल घेतलं तर, कुंभार आहे, कुंभाराला काहीतरी बनवायचं आहे, एक घडा बनवायचा आहे. तर कुंभाराकडे स्किल्स आहेत, ते नॉलेज आहे की तो कसं बनवणार आहे, पण त्याच्याकडे माती नाही ते बनवण्यासाठी. तरी आणि तर ह्या उदाहरणामध्ये जो कुंभार जो आहे, तर तो आहे पुरुष. त्याच्याकडे नॉलेज आहे, त्याला माहिती आहे कसं बनवायचं आहे, बट त्याकडे माती नाही आहे ते साकारण्यासाठी. आता या ठिकाणी जी माती आहे ती प्रकृती आहे, जी फक्त पडून आहे, ज्यामुळे स्वतःचं काही नॉलेज नाही, इंटेलिजन्स नाही. पण तिची इच्छा आहे मातीची की ती घडामध्ये चेंज व्हावं, घडामध्ये बनावं, किंवा घडा बनून जावं, ही तिची इच्छा आहे. बट ती स्वतः काही करू शकत नाही. तर यासाठी त्याला लागणार आहे कुंभार. जो कुंभार त्या मातीला घेऊन त्यामधून काहीतरी बनवेल. तर या ठिकाणी जो घडा बनेल, तो म्हणजे आपण झालो, आपल्या आजूबाजूला असणारी अस्तित्व, प्रकृती, चंद्र, तारे, हे सगळे सगळे घडा झाले. त्या एक्झाम्पल मधून तुम्हाला समजत असेल की कसं पुरुष आणि प्रकृतीचं नातं असतं, आणि कसं पुरुष आणि प्रकृतीला जवळ यावं लागतं, तेव्हा त्याच्यामधून काही ना काही सृष्टी होते किंवा सृजन होतं. तर ह्या प्रकारे जो जे पुरुष आणि प्रकृती असते त्यांचं नातं असतं. तर एवढं असूनही जो पुरुष असतो, तो स्वतःला नाशवंत समजत असतो. तर आता आपण हे समजू की कसं एखादा मनुष्य किंवा एखादा जीव असतो, तो जन्ममृत्यूच्या खेळामध्ये अडकत जातो. तर आपण पाहिलं की स्वतः पुरुष सहकार्य करतोय, पुरुष प्रकृतीचा उपभोग घेतोय, त्यामुळे स्वतःमध्ये इंटेलिजन्स आहे, आणि एवढं सगळं असूनही तो स्वतःला नाशवंत समजायला लागतो. तो स्वतःला प्रकृतीचे 24 तत्व समजतो. आपण स्वतःला शरीर समजायला लागतो. आपण स्वतःला आत्मा म्हणून वेगळं जाणत नाही कधी. आपण स्वतःला समजतो की मी मरून जाईल, मी तिच्या अगोदर हे करून घेतो, मी ते करून घेतो, या सगळ्या गोष्टी करतो. तर ही जी इच्छा आहे सुख मिळवण्यासाठी, ते आपल्याकडनं वेगवेगळे कर्म करून घेते, आणि हे जे कर्म आहे ते आपल्याला पुढच्या जन्मी भोगावे लागतात. आणि ही जी सायकल आहे ही घडी घडी चालत असते. मग कधी याच्यामधून मुक्त होण्यासाठी आपण मोठे मोठे अनुष्ठान अनुष्ठान करतो, देवाची भक्ती करतो. हे करून आपण कधी देवलोकामध्ये जातो, कधी देव बनतो स्वतः. देवत्व येऊन आपण अहंकाराला प्राप्त होतो. अहंकाराला प्राप्त होऊन आपण पुन्हा एकदा मनुष्य लोकामध्ये येतो. अशा वेगवेगळ्या युगांमध्ये आपण सतत जन्म घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो. आणि त्याला काही अंतच नसतो. कधी आपण जाऊन हिमालयामध्ये तप करतो, कधी मोठे मोठे अनुष्ठान करतो, मोठी मोठी उपासना करतो. बट हे सगळे गोष्टी करूनही एक जीवात्मा त्या मृत्यू चक्रामध्ये अडकलेलाच असतो नेहमी. तर या सगळ्यामधून बाहेर कसे पडायचे, याचा जो प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे तो जनक राजाला पडतो, आणि याचे उत्तर वशिष्ठजी सांगतात आपल्याकडे. तर आता ते कसे सांगतात, आपण ते पुढे बघू. आता
याच्यामध्ये चॅप्टर 2 मी संपवला आहे सांगून. तर तुम्ही कोणतं काही तुम्हाला क्वेश्चन असतील विचारू शकता याच्यावरती. चॅप्टर 2 मध्ये काही समजलं नसेल किंवा काही कन्फ्युजन झालं असेल. बोलू का? हा बोला. हे मनाचा भाग कुठे इन्व्हॉल्व होतो मग इथे? म्हणजे मला प्रश्न समजला नाही तुमचा. हा, ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये मन कुठे निर्माण होतं? या सगळ्या प्रोसिजर मध्ये मन तर पाचव्या याच्यामध्ये पाचव्या जो सर्ग आहे त्यामध्येच निर्माण होत आहे ना. अच्छा. हा, जो भौतिक सर्ग आहे त्याच्यामध्येच आपलं मन निर्माण होत आहे. बर. अलॉंग विथ जे पण आपले हे आहेत, पाच कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, हो. त्यांच्यासोबत मन पण बनतं. आणि मन जे बर. आहे ते आपल्याला ऍक्च्युली कोणतरी काम करण्यासाठी अम, प्रेरित करतं. हा जो प्रश्न आहे हं, किंवा हा जो एक कन्फ्युजन आहे ते जनक राजालाही होतं किंवा हं, भरत होतं की आपण मनाला सत्तावान जाणावं या कामं आत्माला. हं, बट या ठिकाणी भृगु आपल्याला क्लिअरली सांगतात की हं, आत्मा आहे. तर आत्मा हं, आपण परमात्म्याचं रूप जाणावा, मन नाही. हं. कारण मन हे जे 24 तत्व आहे त्यांचंच एक दुसरं तत्व असतं. कारण मन ओके. हे चंचल असतं, स्थिर नसतं. आत्मा स्थिर असतो. तर ओके. त्यामुळे आत्माला परमात्माचं रूप जाणावं आणि त्याची सत्ता आपण मानावी. तर अशा प्रकारे जो मन असतो तो 24 तत्वांमध्येच येतो. ह्या ह्या मनाला षडविकार कुठे जोडले जातात, म्हणजे मिळ काय म्हणतात की चिकटले जातात, अच्छा, हे कुठे चिकटले जातात? किंवा अ, त्या मनामध्ये शिरतात कधी हे? जेव्हा त्यांना पाच विषयांचा मोह होतो. कारण जेव्हा तुम्हाला रंगरूप आणि रंगरूप रस यांचा जेव्हा तुम्हाला मोह होऊन जाईल तेव्हा षडविकार तुमच्यामध्ये जन्माला येतील. कारण जर फॉर एक्झाम्पल मला ही एक अमुक गाडी हवी आहे बट मला ती भेटत हम्म. नाहीये, त्यामुळे मला राग होईल, क्रोध होईल. क्रोधमधून हम्म. मत्सर होईल, जेलसी होईल कोणापासून. त्यामधून मला हा. desire पण वाढेल की मला हीच वस्तू हवी हम्म. आणि त्यामधून मी चुका करेन. आणि ह्या प्रकारे आपल्याकडनं पाप ह्या गोष्टी होत जातील आणि मन याच्या हम्म. मागे असं लग्न होत जातं. आणि जेवढं असं संलग्न होईल तेवढं जास्त आपण परत या फेऱ्यामध्ये बरोबर. अडकतो. कारण आपल्याला या सगळ्यांची इच्छा असते. आणि बरोबर. आपण जाणून नाही घेत की हम्म. जे आत्मा आहे तर आत्माला कधी काही हवंच नसतं. म्हणजे पुढे मी सांगणारच होतो, पुढे सांगेल की हा, हा. कसं आत्मा हा वेगळा आहे आणि तो मनाचा दृष्ट असतो. आणि नम आणि हे प्रकृती पण त्रिगुणात्मक कशी निर्माण होते? प्रकृती त्रिगुणात्मक अहंकारापासूनच निर्माण होते. कारण अहंकाराचे तीन प्रकार असतात: सत्व, रज आणि तम. सत्व रजच्या हं. वेगवेगळ्या जी हा. वेगळी आहे, काय म्हणतात त्याला, मिश्रण आहे त्यांचं, त्याच्यानुसार प्रकृतीचं निर्माण होत असतं. कारण ओके. ज्याच्यामध्ये मे बी सत्व जास्त आहे तर ते सात्विक ठिकाणी जास्त जातील, त्यांचं देव योनीमध्ये जास्त जन्म होतात. हा. जे फक्त ओके. अम, जे लाईक मिक्सर असतात म्हणजे रजस असतात, जे पुण्य हा. आणि पाप दोघी करतात, तर ते व्यक्ती मनुष्य हा. लोकामध्ये येतात, मृत्यू लोकात जातात. आणि जे फक्त तम करतात म्हणजे त्यांचं फक्त पाप आहे, तर ते लोक मनुष्य योनी, हा. जे बाकीचे आहेत प्राणी किंवा कीटक किंवा असुर, अशा या सगळ्या युनिटमध्ये फिरत असतात. या प्रकारे जे प्रकृतीमध्ये जे त्रिगुण आहेत तर त्यांचा प्रभाव पडत असतो. ओके. ओके. हा. ठीक. थँक्यू. ठीक. ठीक आहे. हा. हॅलो अंकल. हा बोला. हॅलो. हा बोला. तुम्ही आता हे केलं, या जन्मामधले कर्माचे भोग आपण पुढच्या जन्मामध्ये भोगतो असं म्हणलात. मग हम्म. आता जे मी भोग भोगतोय ते मागच्या जन्मातलं कर्म आहे का? हा, काही हे बघा, काही काही जे कर्म असतात, कर्मांमध्ये पण प्रकार आहेत. काही काही कर्म हम्म. असतात जे तुम्ही मागच्या जन्मामध्ये करतात, ते तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये भोगावेच लागणार आहेत, याच्यामधून सुटका नाही. काही कर्म हम्म. जे असतात ते नष्ट होऊन जातात, ज्याच्यामुळे तुम्ही पुढच्या जन्मामध्ये मे बी ते भोगणार किंवा भोगणार पण नाही. आणि काही काही जे कर्म आहेत ते तुम्ही आत्ता प्रकट करतात.
त्यामुळे ते मे बी हम्म, तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये भोगावे लागते. पण आता हे हम्म, कर्मांमधून पण कसं सुटायचं हे मी पुढे सांगेन, किंवा कसं हम्म, होतं कर्मांमधून पण सुटायचं. तर हम्म, अ, याच्या प्रकारे तुम्ही समजू शकतात की हा, काही काही जे कर्म आहेत जे तुम्ही आता जाणून घेतात, तर ते तुम्ही मागच्या जन्माचे जे कर्म केले त्याच्यावरून आता भोगतायत. बेसिकली मी हम्म, सांगेल, जे तुम्ही आपण जे लक म्हणतो ना की माझं लक चांगलं होतं, तर ते तुम्ही मागच्या जन्मामध्ये केलेले कुठे ना कुठे चांगले केलेले कर्म आहेत जे तुम्हाला आत्ता हेल्प करतायत. भगवान तुम्हाला हेल्प करतायत असं समजून घ्या. आणि कधी कधी जर तुमच्यासोबत एखादी अनएक्सपेक्टेड वाईट गोष्ट घडली, तर तुम्ही समजून घ्या की कुठेतरी आपण मागे चुकलो असेल, त्यामुळे आता आपल्याला भोगावं लागतं. हम्म. धन्यवाद. ठीक आहे. अजून जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर आपण लास्ट चॅप्टरकडे वळूयात, जो सर्वात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हा झाला. तर आपण जाऊया चॅप्टर 3 कडे, विनाश. आणि आता मी हे पण सांगतो की मी यांना नाव सृजन, निर्वाह आणि विनाश का बरं दिलेलं आहे. सृजन मध्ये आपण बघतो की एखादा जीवात्मा कशा कशा प्रकारे प्रकृतीमध्ये फसतोय, कसं त्या प्रकारे त्याचं सृजन होतंय. निर्वाह म्हणजे तो कसा प्रकारे जगतोय आणि कशा प्रकारे अहंकार आणि जे बाकीचे 24 तत्व त्याच्यावरती पूर्णपणे परिणाम पाडतो. विनाश नाव याच्यामुळे, कारण आता हळूहळू आपण जो अहंकार आणि 24 तत्व आहे यांचा विनाश होत बघू. आणि विनाश झाल्यामुळे कसा आत्मा वेगळा होईल हे आपण बघणार आहोत. त्यामुळे याचं नाव विनाश आहे. तर आता हा जो प्रश्न जनक राजाला पडला होता, यासाठी वशिष्ठ मुनी त्यांना 2 उपाय सांगतात. या 2 उपायामधून तुम्ही मुक्त होऊ शकतात. तर पहिला जो उपाय सांगतात तो आहे योग, आणि दुसरा जो आहे तो आहे सांख्य. सर्वात अगोदर आपण बघू योग. योगामधून आपण कसा बाहेर पडू शकतो. तर योगाचे जर आपण बघायला गेले तर 2 प्रकार असतात. 2 प्रकार असतात. जो एक प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अम, मनाची एकाग्रता हवी, मनावरती आपण फोकस करू. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण बोलू प्राणायाम. तर आपण या दोघी प्रकारांमध्ये खूप जास्त जाणार नाही आहोत. तर बेसिकली जो मन, तर त्याच्याबद्दल आपण बोलून घेऊयात, कारण आपल्याला विशिष्ट मुनी सांगतात. तर कोणत्याही योगीसाठी जे सर्वात महत्वाचं असते ते असते ध्यान. ध्यान करून घेणं कोणत्याही योगीसाठी सर्वात जास्त महत्वाचं असतं. तर त्याच्यामुळे जर आपल्याला मोक्षासाठी ध्यान करायचं आहे, तर आपल्याला सर्वात पहिले 5 विषयांना सोडावं लागतं. जे 5 तन्मात्र आहे, जे आपल्याला सतत कर्म करायला भाग पाडतात, त्यांना आपल्याला सोडावं लागेल. त्यांच्यावरती आपल्याला ताबा घ्यावा लागेल. जेव्हा आपण त्यांच्यावरती ताबा घेऊ, त्याच्यानंतर आपण वरच्या स्टेजला जाऊ. ती राहील जे आपले म्हणजे एकदा या बाहेरच्या गोष्टी संपल्या तेव्हा आपण अंतर्मुख जाऊ, आणि आपण स्वतःच्या मध्ये बघू. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपल्याला जे योग आहे ते स्टार्ट करायचं असेल, त्यासाठी वैशिष्ट्य म्हणून आपण सांगतात की तुम्ही रात्रीच्या पहिल्या भाग आणि शेवटच्या भागामध्ये आत्मावरती एकाग्रित व्हा आणि त्याच्यावरती ध्यान करा. ध्यान करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही पूर्णपणे तुमचा जो पाठीचा कणा आहे तो सरळ केलेला असेल, आणि एखाद्या परतासारखे निश्चल झालेले असणार. आणि ह्या प्रकारे जेव्हा तुम्ही योगामध्ये पूर्णपणे असे ध्यानाचा अभ्यास करता करता तुम्ही अशा एका स्थितीला पोहोचतात, जेव्हा तुम्हाला ना काही बघता येते, ना तुम्हाला काही वास घेता येते, ना तुम्हाला काही स्पर्श करता येते, आणि तुम्ही एखाद्या परतासारखे अचल झालेले आहात. आणि परमात्मा जवळ आलेला आहात. आणि असा जो योगी असतो, तो स्वतःच्या मनामध्ये परब्रह्मचे साक्षात्कार करून घेतो आणि त्यांचे दर्शन करून घ्यायला लागतो. आणि अम, अशा प्रकारे आपण योगचा उपयोग करून तो प्रकार त्यांनी सांगितला. दुसरा जो
सांख्य काय ते आपण समजून घेऊ. तर आता आहे ना, तर त्याच्याशीच हे जुळलेलं आहे, म्हणत नाही. सांख्यामध्ये 2 तत्व असतात, पुरुष आणि प्रकृती, मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर तर ज्या क्रमामध्ये सृजन होतंय त्याच्याच उलट्या क्रमामध्ये आपल्याला वरती जायचंय, तेव्हा आपण ह्या सगळ्या संसारामधून मुक्त होऊ. ते कसं ते सांगतो तुम्हाला. आता आपण सर्वात पहिले पाहिलं की जी लास्ट स्टेप होती, तिकडे आपला देह होता. देह मध्ये भूत आहेत, 5 कर्मेंद्रिय आहे, 5 इंद्रिय आहेत. ओके. अहंकार, महतत्व आणि अ, पुढे प्रकृती आहे. अशा प्रकारे हे 24 तत्व आहेत. जर आपल्याला यांच्याहून बाहेर पडायचंय, पुरुषला जर वेगळं करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे स्वतःला आत्म्याला वेगळं करून घ्यायचं, तर आपल्याला याचं उलट असतं, मात्र यांच्यावरती पूर्णपणे ताबा घ्यावा लागेल. जे सगळे आपले नाक, कान, डोळे आहेत, जीभ आहेत किंवा हात पाय आहेत, यांच्यावरती आपल्याला कंट्रोल घ्यावा लागेल आणि आपल्याला यांचे जे विषय आहेत त्यांना पण सोडावं लागेल. जेव्हा तुम्ही पूर्णपणे बाहेरच्या गोष्टींशी सेपरेट झाले, आता तुम्हाला तर या पॉईंट तुम्हाला आता भूक नाही लागत आहे, तुम्हाला कसली इच्छा नाहीये, तुम्हाला अ, अम, कसला मोह नाही राहिलाय. तुम्ही स्वतः का आहेत त्याला विसरून जाणं. आता मी असं म्हणेल की मी ओम भावसार आहे, तर मी स्वतःला विसरून जाईल की मी ओम भावसार आहे. कारण हा जो अहंकार आहे, हा जो मी स्वतःला मीपणाने जाणून घेतोय, हाच मला परमात्म्याकडे जाण्याशी रोखतोय. कारण तोच मला आत्म्यापासून किंवा परमात्म्यापासून वेगळा आहे असं सांगतं. तुम्हाला सांगतो की मी ओम भावसार आहे किंवा मी अमुक आहे, मी ढमुक आहे. तर आपल्याला अहंकाराला तोडावं लागेल. जेव्हा आपण अहंकाराला तोडणार, तेव्हा आपण अशा स्थितीला पोहोचू की तेव्हा आपल्याला स्वतःचे नावही माहित नाही राहणार. आपण अशा स्थितीला पोहोचू की जेव्हा आपल्याला स्वतःचे नावही माहिती नाही राहणार. तर असे काही योगी आहेत ज्यांनी हे केलेले आहेत, आपल्याकडनं तरी शक्य नाही. तर अहंकार झाल्यानंतर आपण आपल्याला तोडायचं आहे बुद्धीला, जे महतत्व असतं. आता आपण म्हणणार की महतत्वाला कसं तोडायचं, बुद्धीला कसं तोडणार. ही बुद्धी तर आहे की ज्याने आपल्याला हे सगळं समजून घेण्याची ताकद दिलेली आहे. आपल्याला सांगितलंय की अरे 4 वाजता व्याख्यान आहे, व्याख्यान लिहून बसा, आपल्याला काहीतरी ऐकायला भेटेल. बुद्धीला कसं आपण तोडायचं. बट हा, बुद्धीला पण आपल्याला तोडावं लागेल. बुद्धीला पण आपल्याला अशा प्रकारे तोडावं लागेल की तुमच्या मनामध्ये जेव्हा काहीच विचार उठणार नाही किंवा काहीच नाही राहणार, तेव्हा आपण बुद्धीला तोडून टाकू. पण जेव्हा बुद्धी तुटून जाईल, तेव्हा तुम्ही पूर्णपणे प्रकृतीपासून वेगळे होणार आणि तेव्हा तुम्ही पुरुष बनून जाणार, जी आत्मा असते, जी एटर्नल कॉन्शियसनेस असते. आणि त्याच्यामधून वेगळं झाल्यामुळे तुम्ही परत एकदा तुमच्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त होणार. त्या प्रकारे सांख्य योग चालत असतो. तो स्वतःला पुरुष स्वतःला वेगळं करायचं बघतो अशा प्रकारे. तर हे 2 प्रकार सांगतात विशिष्ट मुनी, की अशा प्रकारे आपण बाहेर पडू शकतो. तर या दोघी प्रकारांचं बघायला झालं तर ह्याच्या जो आत्ताचा काळ आहे त्यामध्ये हे फार कठीण आहे. हे करणं काही सोपी गोष्ट नाही आणि ऑलमोस्ट अशक्य वाटतं. जेव्हा तुम्ही एखादे खूप मोठे योगी बनून जा, तेव्हा तुमच्याकडनं हे गोष्टी सिद्ध होतात. अदरवाईज हे होणं निअरली इम्पॉसिबल आहे. आपल्याकडून तरी जो आपण एक सांसारिक जगामध्ये जगतोय, त्यासाठी ही गोष्ट फार कठीण आहे. तर आता पुढे एक गोष्ट मी सांगेल, जी आता कुठल्याही ग्रंथामध्ये येत नाही. ना कोणी सांगितली आहे, ना कोणी सिद्ध केली आहे. बट जी गोष्ट आहे जी मला वाटते, ओके. जे मी जितकं पण आत्तापर्यंत रिसर्च केलाय, जितकं पण अध्ययन केलंय, मी म्हणण्यापेक्षा भगवानाने माझ्याकडनं जो पण अध्ययन घेतलाय, त्याच्यामधून मला जे वाटतंय, मी आता ते सांगेन, की असा एक मार्ग आहे ज्याच्यामधून आपण मुक्तीला प्राप्त करू शकतो. जर सर्वात पहिला आपण जाणायला गेलं तर भृगु ऋषी आपल्याला एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की जो आत्मा आहे, आत्मा मनाचा दृष्टा आहे. म्हणजे तो नेहमी मनाला बघत असतो. आत्मा मनापेक्षा वेगळा आहे. तर याच्याने आपल्याला एक समजतं की जे आपल्याला दुःख होतंय, मनाला दुःख होतंय, आपल्याला काही वेदना होत आहे किंवा जे काही आपल्याला अम, भौतिक गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतोय, तर तो कधी आत्माला होतच नाही. आत्मा कधी दुःखी नाही होत. आत्मा कधी स्वतःला लाईक तोडून नाही घेत किंवा आत्माचं कधी काही वाकडे नाही होत त्याच्याने. जे काही होतं ते आपल्या 24 तत्वांचं होणार आहे. आत्मा तर कधी पण सेपरेट राहणार आहे. ठीक आहे.
तर याच्याने आपल्याला एक उपनिषदांमधून एक वाक्य येते ज्याचं आपण म्हणतो नेती नीती. तर नेती नीतीचा अर्थ असतो नॉट दिस, नॉट दॅट, हेही नाही तेही नाही, किंवा आपण त्याला म्हणू नॉर दिस नाहीतर दिस. तर नीतिनीतीचा जो उपयोग असतो तो खरा उपयोग होतो मेडिटेशन मध्ये, जेव्हा आपण ध्यान धारणा करतोय तेव्हा नीतिनीतीचा उपयोग होतो. जर फॉर एक्झाम्पल आता मला खूप जास्त राग येतो एखाद्या विषयाबद्दल, आणि मी जर हे वाक्य बोललो नेती नेती, तर याच्याने काय होईल, मला लगेच समजेल की मी माझा राग नाहीये, ना मी मला आलेली जेलसी आहे. मी तर आत्मा आहे, मी तर निर्गुण आत्मा आहे. तर आत्माला कधी राग येईल का? नाही येणार. आत्म्याला कधी दुःख होईल का? नाही होणार. आत्म्याला कधी मोह होईल का? नाही होणार. असं. तर त्यामुळे नीतीचा फार जास्त परिणाम असतो आपल्यावरती. जर आपण हे सतत बोलत राहिलो स्वतःला नेती नेती, तर आपण जे 5 विषय आहेत, ओके, 5 पंचमहाभूत आहेत किंवा 5 कर्मेंद्रिय, इंद्रिय, यांच्यावरती आपण ताबा घेऊ शकतो. नेतीनेच फक्त. ही गोष्ट स्वतःला बोलून बोलून की अरे मला पिझ्झा खायचं फार मन होतंय. तर बट मी पिझ्झा खाण्याचं मन थोडी आहे. मी पिझ्झा खाण्याची इच्छा थोडी आहे. मी तर आत्मा आहे. तर तुम्ही या प्रकारे स्वतःला कंट्रोल करू शकतो. तर हे झालं नीती. आता पुढचा प्रश्न येतो, जे वशिष्ठ मुनी आपल्याला म्हणतात की कर्मकांड करून, उपासना करून, देवाची पूजा करून, हे करूनही तुम्हाला मोक्ष प्राप्त नाही होत. आता जर हे करूनही मोक्ष प्राप्त होत नाहीये, तर कसं करावं मग? काय करू शकतो आपण? तर आता यासाठी अम, आपल्याला एक समजतं की ती मी एक तुम्हाला हे सांगेल, एक सोल्युशन सांगेल की आपल्याला हे समजून घेणे की जे पण आपण काही करतो ते आपण कधी करतच नाही. ते परमात्माच आपल्या हातून करून घेऊ शकत असतात. आणि जे आपण देवाची उपासना करतो, जे आपण कर्मकांड करतो, ते सगळं शेवटी जाऊन परमात्मालाच मिळणार आहे. ही जर आपण बुद्धी आपण मनामध्ये नेहमी ठेवली, तर आपण सगळ्या जे पण कर्म आहेत, सर्व कर्मकांड आहेत, त्यांना आपण सार्थक बनवू शकतो. आणि यावरूनच मला अजून एक श्लोक आठवतो उपनिषदांमधून. तर तो आहे ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात मुदुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव शिष्यते ओम शांती. तर याचा अर्थ असा असतो की हे पूर्ण ते पूर्ण, पूर्णामधून पूर्ण उत्पन्न होते, आणि जर पूर्णामधून पूर्ण काढून घेतले तरीही पूर्ण शिल्लक राहते. तर आता याचा जर आपण अर्थ नीट समजायला गेलो, तर हे आपल्याला आत्मा आणि परमात्माला जोडून बघावं लागेल. आत्मा ही पूर्ण आहे, परमात्मा ही पूर्ण आहे. परमात्मामधून आत्माची उत्पत्ती होते, आणि जरी परमात्मा आपण त्याचा छोटा अंश, जो की आत्मा आहे, त्याला जरी आपण काढून घेतलं तरी पण तो पूर्णच राहणार आहे. या प्रकारे आपल्याला सिद्ध होते की आपण आत्मा आहोत, आणि आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. तर जे पण आपण काही करतो आहोत, ते सगळ्या गोष्टी ऍक्च्युली परमात्माच करत आहेत, आपण करतच नाहीये. आणि जर आपण करतच नाहीये तर अहंकार कसला? आपण का म्हणतोय की हे मी करतोय, आपण ते ते मी करतोय? जर आपण ही एक सिंपल गोष्ट आपल्या मनामध्ये नेहमी ठेवली की देवाची उपासना करताना किंवा देवाचे एखादं अनुष्ठान करताना आपण ही जर एक डोक्यामध्ये ठेवलं नेहमी की परमात्मा माझ्याकडनं करून घेत आहे या गोष्टी, तर तुमचा जो अहंकार त्या त्या ठिकाणी सरून जातो. आणि अहंकार गेल्यामुळे जे तुमच्याकडनं ह्या मृत्यूचक्रामध्ये फसण्याच्या ज्या चुका आहेत त्या कमी होतात. तर आपण या ठिकाणी आता 2 गोष्टी पाहिल्या. एक पाहिली नेती, एक पाहिला हा श्लोक, ज्याच्यामुळे आपल्याला समजून येते की आपण आपल्या आजूबाजूचे असलेले विषय नाही आहेत. आपण आहोत परमात्मा. मग आपण स्वतःहून काही करत नाही. परमात्मा आपल्याकडनं करून घेत असते. तर ह्या प्रकारे आपण इन अ वे अहंकारापर्यंत स्वतःला मुक्त करून घेतलेलं आहे. जर आपण याचा नेहमी अभ्यास केला तर सांगतोय. आता हे झाल्यानंतर लास्ट स्टेप उरते बुद्धी. बुद्धीला कसं हरवणार? बुद्धीला हरवणं तर ऑलमोस्ट इम्पॉसिबल वाटतंय. त्याला कसं करणार? तर आपल्याकडे बुद्धीला हरवण्यासाठी पण एक श्लोक आहे, आणि जो आहे तो भगवद्गीतेमधून, जिथं श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. याचा अर्थ असा होतो की सर्व धर्मांचा परित्याग करून माझ्या शरणामध्ये ये. मी तुला सर्व पापामधून मुक्त करून
सर्व पापांमधून मुक्त करून मोक्षाकडे घेऊन जाईल. तर याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट समजते की जरी आपण स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करून वेगवेगळे कर्मकांड करत असतो, जरी आपण अहंकाराला हरून दिले तरी सुद्धा आपल्याकडे बुद्धी आहे. पण जर आपण अर्जुनासारखं वागलं आणि जर आपण हा विचार करण्यापेक्षा की मी सगळे करत आहे, आपण हा विचार केला की परमात्मा आपल्याकडनं करून घेते आणि आपल्याला स्वतःला पूर्णपणे जर परमात्माला समर्पण करून दिलं, जसं अर्जुन करतो, तर आपण कोणतेही आपल्या जीवनातले युद्ध जिंकू शकतो आणि बुद्धीलाही एका प्रकारे हरवू शकतो. आणि आपण जेव्हा पूर्णपणे जर परमात्माचे अनुसरण करतोय, तर या प्रकारे मला सांगा आपण कसं काय बुद्धीचा उपयोग करणार आहे? आपण बुद्धीचा उपयोग नाही करणार. आपण इन अ वे परमात्म्याचे अनुसरण करतोय. ते जे सांगतात आपण तेच करतोय. तर ह्या प्रकारे आपण बुद्धीलाही हरू शकतो. या ठिकाणी मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देईल, ज्याच्याने आपल्याला अजून क्लिअर होईल. इमॅजिन करा एक उलट झाड आहे. हे जे वरती तुम्ही त्याचे रूट बघताय, तो जो रूट आहे, तर हा रूट आहे अम, भगवान किंवा परमात्मा समजून घ्या. हे जे आहे हे सगळे आपले विषय आहेत. आपण इथपर्यंत आलेलो, आपण पाणी आहे जे इथं वरी फांद्यांमध्ये फसलेलो आहे. आता जर आपण उलट जायचा प्रयत्न केला, आपल्या रूटकडे म्हणजे आपल्या परमात्म्याकडे आपण जायचा प्रयत्न केला, ठीक आहे, तर रस्त्यामध्ये आपल्याला जे पण काही पडत आहे, ज्या फांद्या आहेत, ते आपले सगळे वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे आपले कर्तव्य आहेत, वेगवेगळ्या आपल्या इच्छा आहेत आपण आयुष्यामध्ये करणार. तर या सगळ्या जे आपल्या इच्छा आहेत, जे फांद्यारूपी इच्छा आहेत, त्यांना आपल्याला सोडायचं आहे आणि आपल्याला फक्त जे आपलं लक्ष आहे ते परमात्मावर ठेवायचं आहे. तर याच्या अर्थाने मी काय सांगतोय, जर एखाद्या मनुष्याने त्याचा जो अंतिम जो लक्ष आहे, जसा गोल आहे, तो गोल जर परमात्मा ठेवला, तर जे आजूबाजूचे जे आपले जे कर्तव्य कर्म जे आहे ना, ते आपोआप आपल्या हातून घडून जातील. आपण त्याचा ना अहंकार करून आपण काय करू, आपण म्हणू की नाही, मी जे पण काय करतोय ते परमात्माच्या चरणी अर्पित करतोय, परमात्मा माझ्याकडनं करून घेत आहेत. तर या सगळ्या गोष्टीमुळे असं होईल की आपण हळूहळू परमात्मा मोक्षाकडे जायला लागू. आणि याला आपण कर्मयोग ही म्हणतो, की फळाची अपेक्षा न करता आपण आपले कर्म सतत करत राहावे. आपण नेहमी लक्षात ठेवावे, की आपण जे पण काही करतो आहे ते आपण नाही तर परमात्मा आपल्याकडनं करून घेत आहेत. आणि जेही आपल्याला दुःख होत आहेत, तर ते आपण नाही, आपण तर परमात्मा आहोत, आपण तर आत्मा आहोत. तर ह्या प्रकारे जर आपण ह्या 3 गोष्टींना सदैव लक्षात ठेवलं, तर मला असं वाटतं, की आपण मोक्षपदाला पोहोचून जाऊ. तर ह्या प्रकारे मी अम, हे जे व्याख्यान आहे याचं मी अ, संपवतो या व्याख्यानाला. आणि ह्याच प्रकारे आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्याला तोडू शकतो. ही गोष्ट सदैव लक्षात ठेवून की जे पण आपल्या आजूबाजूला आहे ते परमात्मा आहे आणि ते सगळं काही करून घेतात. आणि जर आपण असं सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं, तर आपण नक्कीच या जन्ममृत्यूच्या फेऱ्याला तोडून देऊ. धन्यवाद. खूप छान व्याख्यान दिलेलं आहे. 22व्या वर्षी अद्वैताचा प्रवास आणि या सर्व जन्म, मरण, मृत्यू या गोष्टी खूपच गूढ आहेत आणि त्यात जितकं आपण खोलात शिरू ना, तर तितकं आपल्याला त्याची अनुभूती निश्चितच मिळताना दिसते. तर या लहान वयामध्ये अध्यात्माचा हा प्रवास हे मागच्या जन्मीची पुण्याईच असते असं म्हणता येईल. घरातलं वातावरण, आई-वडिलांचा वारसा आणि त्या दृष्टीने केलेला अभ्यास नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. तर धन्यवाद. आज वेळ काढून तुम्ही आलात आणि आम्हाला अद्वैताचा प्रवास घडवला. तर त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देते. धन्यवाद. कोणाला काही जर क्वेश्चन असेल तर विचारू शंका शकता. असेल तर विचारा, कोणाला काही शंका आहे का? ओम सर, हा, बोला. शेवटचे जे डायग्राम दाखवली आपण, हम्म. ती भगवद्गीतेमधला संदर्भ लागतो ना, तो ऊर्ध्वमूलन शाखम, हा हा संदर्भ घेता येऊ शकेल का आपल्याला त्यामध्ये? अं, 15 अध्यायाचा. अच्छा, बरं. त्याचं मला एवढी कल्पना नाही, बट मी याचा विचार का केला, कारण
नॉर्मली असं असतं की रूट वरून वरती जातं पाणी वगैरे. हा हा पण हा हा असा विचार का केला, कारण जो खालचं उलट का बरं आहे, कारण जो भौतिक सागर आहे, जो जन्म मृत्यूचा फेरा आहे, त्यामधून बाहेर पडणं कठीण आहे. तसंच हम्म, पाण्याला वरतून खाली जाणं कठीण आहे, कारण ऍक्च्युली ते खालून वरती येते, रूट मधून वरती जाणार आहे. तरी हम्म, त्याला वरतून खाली येणं कठीण आहे. दॅट्स मी असं त्याला उलट करून सांगितलं, कारण त्या पाण्याला बाहेर पडणं कठीण आहे. बट त्याच हम्म, तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, तुम्हाला नदीमध्ये उलट्या दिशेने स्विम करावं लागेल. तुम्ही हम्म, नदी सोबतच जाणार, तुम्ही जन्ममृत्यूमध्येच फसत राहणार. पण त्याच्या जर हम्म. उलटं जाणार, तर तेव्हा तुम्ही ज्या बाहेर पडणार आहेत. त्यामुळे मी असं त्याचं डिपिक्शन केलं. आपले विचार आम्हाला फार भावलेले आहेत आणि हे खऱ्या अर्थाने जन्म आणि मृत्यूचा अर्थ आम्हाला आज जन्मल्यानंतर कळलेला आहे, हेच म्हणावं लागेल. धन्यवाद, थँक्यू. आपल्याला उत्तरोत्तर मोठी गोल किंवा उद्दिष्ट आपण प्राप्त करतात आणि तो स्पार्क आम्हाला या ठिकाणी दिसून आला, याबद्दलच आम्ही कृतकृत्य आहोत. धन्यवाद सर, थँक्यू. धन्यवाद. बरोबर. मला पण तशा प्रश्न विचारायचा आहे. विचारा. मी नम्रता बांधणे. ओके. ओम सरांनी आज खूप छान भाष्य केलेलं आहे आणि खूप छान आपल्याला समजून सांगितलेलं आहे. माझे पहिलेचे 5 मिनिटं मिस झाले म्हणून मी हे जाणू शकले नाही की हे त्यांनी कोणत्या पुस्तकाच्या आधारे सांगितलेलं आहे. मला ते पण जाणून घ्यायचं आहे. आणि ओम सरांना एक थोडंसं एक सजेशन, एक मोठी बहीण समजा, की असं सांगून फक्त इतकं सांगायचंय की जो एक त्यांनी एक विषय असा मांडला की आपण जे कर्म केलेले आहेत ते ईश्वरच आपल्याकडून करून घेत आहे, हे असं मानून जर आपण कर्म केले तर आपण जन्म मृत्यूच्या फंदात पडणार नाही, असं एक त्यांनी सांगितलं. हे त्यांचं बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये एक आणखी त्यांनी असं ऍड करायचंय की आपण जे शुभ कर्म करतो ते ईश्वर आपल्याकडून करून घेत आहे, हे असं समजायचं. कधी कधी काय होतं की आपण जे पापकर्म बरोबर. करून घेतो करतो आणि मग त्याला ईश्वराने आपल्याकडून करून घेतलं असं आपण त्याला म्हणून घेतो. तर इथे एक थोडंसं एक करेक्शन करून घ्यायचं. बाकीची मंडळी पण यावर विचार ठेवतील असं मला वाटते. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काय होतं कधी कधी जेव्हा एखादं काम आपण ईश्वराच्या नावाखाली करतो तेव्हा ते शुभ आहे की अशुभ आहे हे पहिले तपासून घेणं हे बुद्धीचं काम आहे. जसं की आता अनेक देशामध्ये, मी कोणत्या धर्माचं प्रत्यक्ष नाव घेणार नाही, पण तुम्ही समजून जा की आम्ही आमच्या अल्लाने किंवा आमच्या अल्लाने आम्हाला हे सांगितलेलं आहे, हे असं कर्म आहे आणि तेच आम्ही करणार. जे ते करणार नाही ते काफिर आहेत. असा प्रकारचा जो गोंधळ अनेक धर्मांमध्ये झालेला आहे, तसा गोंधळ आपल्या याच्यामध्ये होऊ नये म्हणून पहिल्यांदा बुद्धीचा वापर करा. आणि जेव्हा आपण शुभ कर्म आपण करण्यासाठी खूप उद्युक्त झालेलो आहोत किंवा आता आपल्याला खूप चांगले कर्म आपण करत आहोत, आपल्या बुद्धीला कळत आहे, परंतु त्या कर्माचा अहंकार होऊ नये, तेव्हा असं आपल्याला स्वतःला समजायचंय की हे जे शुभ कर्म आहे ते ईश्वर करून घेते. पहिल्यांदा बुद्धीचा वापर करायचा आणि नंतर ते जे कर्म केलेत ते सर्व कर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रज, असं अशा दिशेने द्यायचं. ओके. बरोबर. हो, बरोबर सांगतात. आपण याचा थोडा विचार केला ना, तर शुभकर्म तर हे नेहमी आपल्याला परब्रह्माकडनंच करून घेणं आहे. कारण जर तुम्ही एखादं वाईट कर्म करणार, तर तो तुमचा क्रोध राहणार आहे, तुमचा अहंकार राहणार आहे, तुमचं मोह राहणार आहे. तो तुमच्याकडनं वाईट कर्म करून घेणार. तर ते कधी तर परमात्माचे राहणारच नाहीत. आणि जसं तुम्ही बोलले, की काही आपण नाव घेत नाही त्याचे, बट ते आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना म्हणतात. त्या ठिकाणी त्यांची स्वतःची बुद्धी नाही आहे, ते विचार नाही करत. ते फक्त एकाच गोष्टीचं अनुसरण करतात. तर त्याला आपण तमोगुण म्हणतो. तमोगुण म्हणजे असा गुण असतो की ज्याच्यामध्ये फक्त जड बुद्धीने जे चालू आहे त्याचं अनुसरण केलं जातं. तुम्हाला भूक लागते, खाऊन घेणार. तुम्हाला काय वाटतं तुम्ही करून घेणार. तर तेच तमोगुण, विचार नाही कसला त्यामध्ये. तर या प्रकारे आपल्याला माहित आहे की तमोगुण काय, रजगुण काय, सत्वगुण काय. तर त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे. आणि आपण या 3 गुणांपेक्षाही वरचे आहोत, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं आहे. आणि रेफरन्स द्यायचं झालं तर येस. हे महाभारतामध्ये येतं. महाभारतामध्ये शांती पर्व, मोक्ष धर्म पर्व, त्याच्यामध्ये अध्याय 182 ते 187 मध्ये. आणि त्याच पर्वामध्ये पुढे अध्याय 302 ते 307 मध्ये हे सगळं काही आढळेल तुम्हाला. मी जे सांगितलं ते, जे तुम्ही आज बट जे वरच्या सांगितलं सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या महाभारत मधून येईल. महाभारत मधून घेतलेले आहेत का? हो. ओके. गीतेच्या पण याच्यामध्ये पडद्यात तुम्ही जनक राजांचा रेफरन्स दिलेला आहे. हो. जनक राजा आणि वशिष्ठ मुनी यांच्यामध्ये संवाद होतो. तर त्यांच्यामध्ये महाभारतामध्ये
हो, महाभारतामध्ये. ओके. यावर वेगळा असा ग्रंथ आहे योग वशिष्ठ. त्यामध्ये त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. तुम्ही वाचू शकता योग ओके. वशिष्ठ, आणखीन तुम्हाला डिटेल मिळेल. त्याचबरोबर महाभारत आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात दिलेलं आहे. हे जे झाड दाखवलंय ना त्यांनी, की मुळावर आणि खाली सगळं हे दाखवलेलं आहे. तर ते जडत्व नेहमी आपल्याला वासना ही खाली ओढत असते. ती वर येऊ देत नाही आपल्याला. आणि हे सगळं जे काही अहंकारामुळे येणारे जे काही 24 जे सांगितलेत ना, तर त्याच्यातच माणूस अडकतो. त्यामुळे तो हलका होत नाही. ज्यावेळेला आपण सर्व गोष्टी सोडतो, आणि मग जडत्व जेव्हा सोडतो, तेव्हाच वर जाण्याचा प्रवास सुरू होतो. आणि त्याच वेळेला आपण मोक्ष किंवा सर्व गोष्टी सोडून वर पुढे अध्यात्माचा किंवा अद्वैताचा प्रवास करू शकतो. हे सर्व हे वृक्ष हे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये आहे वर्णन याचं. तो सर्वात कठीण अध्याय आहे. तो लवकर समजत नाही. तो आपल्याला सोप्पा करून सांगितलंय त्यांनी सर्व गोष्टी खूप समावेश छान सांगितलेलं आणि या वयामध्ये इतकं छान ज्ञान असणं हे खरोखरच म्हणजे ऑफकोर्स ईश्वराची कृपेशिवाय अशक्य आहे. हो. मोठ्या विषयाला हात घातलेला आहे आणि छान व्यवस्थित अगदी सर्वसामान्यांना समजेल असं ज्ञान दिलेलं आहे. तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. आय-टी मधल्या लोकांना हा वेगळा विषय लोकांसमोर तुम्ही रिसर्च करायला पाहिजे. नवीन पिढी आहे. नुसते सध्या आमच्या पिढीला नावं ठेवतात जेन झेड आहे, हे आहे. पण त्यातनं तुम्ही वेगळं काम केलेलं आहे. खूप छान. तर तुम्ही असाच अभ्यास करावा आणि लोकांसमोर मांडावा आणि परत असाच वेगळा विषय याबाबतच आणखीन डिटेल काही तुम्ही केला असेल तर ते निश्चितच पुढच्या वेळेला तुम्ही मांडावं. तुम्हाला आमंत्रण आहेच. आज तुम्ही वेळ काढून आलात आमच्याकडे आणि वेगळा विचार लोकांना दिलात. तर त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते. आज सर्व उपस्थित ज्योतिषप्रेमी किंवा गूढशास्त्राची आवड असणारे, ऑकल्ट सायन्स करणारे सर्व लोक उपस्थित होते. तर त्यांचे देखील आभार मानते. वेळ काढून तुम्ही पण आलात. लाईव्ह आहात तुम्ही सर्वजण ऐकत आहात. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.